करतेस तू? अहो मी ते माझ्या नवऱ्याला चोर ठरवलंय सगळ्यांनी आणि तुझा नवरा उघडून गप्पा बसला, काही बोलला नाही. हो निकिताताई, मला तुमचा राग कळतोय, पण आपल्याला याबद्दल बोलायला हवं की नाही? आता काही बोलायचं नाही आम्हाला. तुम्हा सगळ्यांपेक्षा मला माझा नवरा प्रिय आहे. आज तुम्ही जे केलंय ना त्यामुळे त्या बिचाऱ्याला इतका त्रास झालाय, इतका धसका घेतलाय त्याने त्याचा, की गेले 2 तास मी दार वाजवतेय आणि तो दार उघडत नाहीये. स्वतःला कोंडून घेतलंय त्याने, इतकं मनाला लावून घेतलंय. दार उघडत नाहीये म्हणजे? हे बघ, मला आता बोलायचं नाही कोणाशी. इथं माझी काय अवस्था ना मला माहितीये. प्लीज त्रास देऊ नका. हॅलो थांबा थांब, कुठे निघालात तुम्ही? सॉरी, मी तुमच्यावर चिडलो, पण मी खरंच स्ट्रेस मध्ये होतो. मला चिडायचं नव्हतं तुमच्यावर. हो हरकत नाही, मला जावं लागेल आता. एक मिनिट, तुम्ही माझं ऐकून घ्या आधी. हां मला माहितीये मगाशी मी तुमच्या आईविषयी बोललो, कदाचित माझ्याकडनं चुकीचं काहीतरी बोललं गेलं असेल, त्याबद्दल आय एम सॉरी. पण तुम्हालाही तुमच्या आईच्या वागण्याचा त्रास होतोच ना? हो हो हो, मी आता हा विचारच नाही करते, पण मला आता गेलं पाहिजे खरंच. मी समजू शकतो की तुम्हाला माझा राग आलाय, पण म्हणून इतक्या रात्री उशिरा बाहेर जायची गरज नाहीये. ऐका, मला राग नाही आलाय, पण मला आता गेलं पाहिजे. ठीक आहे, मग मी येतो तुमच्या बरोबर. आपण दोघंही बाहेर जाऊ, मोकळ्या हवेत जरा गेलो की जरा बरं वाटतं. हो चांगलं आहे, चला मी आनंदरांकडे निघाले. आनंदकडे नाही येणार मी. अहो राजवाडे, आणि मला असं वाटतं तुम्ही जाऊ नका. मी आजपर्यंत कधीच असं कोणाला म्हटलं नाहीये, पण मला खरंच वाटतं की तुम्ही त्याच्याकडे जाऊ नका आता. तुम्हाला माहितीये का, 2 तास झाले आनंदरांनी स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतलंय. पश्चाताप होत असेल त्याला त्याच्या वागण्याचा, किंवा एकटं पडल्यासारखंही वाटत असेल. निकिताताई फोनवर खूप रडत होत्या. हो, मला भीती वाटते अशा वेळी ना, एखादा चांगला हळवा माणूस काहीतरी विचित्र करून बसू शकतो. चित्र तर केलंच आहे आनंदने. मुळात त्यांनी हे केलं हे मान्यच नाहीये मला. न मानण्याचा प्रश्नच नाहीये, डोळ्यासमोर पुरावा आहे. हो मला माहितीये, पण मला ना त्यातच काहीतरी गडबड वाटते. आणि हे जोपर्यंत त्यांच्याशी शांतपणे बोलत नाही तोपर्यंत कळणार नाहीये, म्हणून मला जावं लागेल. त्यांच्यासाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा. तुमची जी काय मैत्री आहे ती वेगळी, पण मी त्यांना ओळखायला लागले तेव्हापासून त्यांनी जो काही सपोर्ट दिलाय ना, त्यानंतर मी त्यांना असं एकट्यानं नाही सोडू शकत. तो तुम्हाला इन्फ्लुएन्स करेल किंवा कदाचित सत्य बाहेर निघेल. ऐका, तुम्ही खरंच चला माझ्या बरोबर. तुम्ही आलात ना तर खरंच त्यांना बरं वाटेल. आपण शांतपणे बोलूया आणि जे आहे ते क्लिअर करून मी टाकूया. येणार नाहीये, पण मला खरंच असं वाटतं की तुम्ही आता तिथे जाऊ नये. सॉरी. ठीक आहे, तुम्ही तुमच्यापुरती ठरवा, पण मला जावं लागेल. काय बोलणार मी आता? तुम्ही ठरवले तर तुम्ही जा, पण मी येणार नाही आणि माझा निर्णयही बदलणार नाही. आनंद उघड ना, आपल्या फॅमिलीचा तरी विचार कर ना तू. आनंद, हे बघ, मुलांची ट्युशनवरनं यायची वेळ झाली. ते येतील आणि काय वाटेल त्यांना हे सगळं बघून. घरातलं वातावरण खराब होईल. त्यांच्या परीक्षा सुरू आहेत, तू ये बरं बाहेर. आपण ना यापुढे समरशी कुठलाही संबंध नकोच ठेवायला. हा, हळूहळू सगळं ठीक होईल. माझ्यावर विश्वास ठेव. तू ये बाहेर पटकन. आनंद, अरे ये ना. हे बघ, हवं तर आपण काही बोलूया नको, फक्त शांत बसूयात एकमेकांसमोर. पण तू दार उघड ना. मी खरंच तुला त्रास नाही देणार बोलून, शपथ. तू फक्त बाहेर ये. नको उघडूस तू, पण मी काही करून आत येणार आहे. तोडू का मी दार? आनंद. निकिताताई, आनंद, अरे दार उघड ना प्लीज. आनंदाला का आलीस तू आता? अहो, तुम्ही तर मला म्हणालात फोनवर की आनंदारांनी कोंडून घेतले स्वतःला, काळजी वाटली म्हणून आले. आता काळजी करून काही फायदा आहे का स्वानंदी? ऐका, आनंदारांशी बोलणं खूप गरजेचं आहे. ते मला कळत नाहीये का? मगासपासून मी तोच प्रयत्न करतेय, पण हे सगळं कुणामुळे झालंय? इतकी वर्ष समरची नोकरी आनंदने इतकी प्रामाणिकपणे केली, त्याला इतकं महत्व दिलं, बायकोपेक्षा जास्त वेळ त्याला दिला, पण मैत्री निभावण्याची वेळ आली तेव्हा गप्प बसला होता समर. हो हो हो, ऐका, आपण ह्या सगळ्याबद्दल बोलूया. मी देते तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर, पण आधी आपण त्यांना रूम मधून बाहेर काढूया का? आनंदादा,
आनंदारा, ऐका ना, दरवाजा उघडा ना प्लीज. मी स्वानंदी, ऐका, आपल्याला बोलायला हवं. बोलून प्रश्न सुटतात की नाही? असं कसं चालेल? दरवाजा उघडा बरं. आनंद, माझ्यासाठी उघड ना दार. मुलांसाठी उघड. तुला आमची शपथ आहे, प्लीज दार उघड ना. आनंदाला, मला कळतंय तुम्ही दुखावले गेलायत, पण तुमचं राजवाड्यांवर किती प्रेम आहे मला माहिती आहे. तुम्हाला राजवाडे आणि तुमच्या मैत्रीची शपथ आहे. आनंदाला, दरवाजा उघडा बरं. समर, तू ठीक आहेस ना बाळा? तुझी खूप काळजी वाटली रे मला, म्हणून इथे आली. खरंच मलाही एकदम सुन्न झाल्यासारखं होतंय रे. म्हणजे देवा शपथ सांगते, जेव्हा निकिताच्या पर्समध्ये आपला पारंपरिक हार सापडला ना, मला धक्का बसला. मला पहिल्यांदा डोळ्यासमोर तूच आलास रे. मला जर इतका मोठा धक्का बसला तर तुला काय झालं असेल? नाही, हेच खरं आहे की जगात कोणावरही विश्वास ठेवूच नाही. माणसं कुठल्याही थराला जातात. मला ना देवाचा राग आलाय माझ्या समोरच्या बाबतीत. माझ्या या लेकराच्या बाबतीत का असा वागतोय देव? आनंदसाठी काय कमी केलंस का? तो तुझा जीवाभावाचा मित्र. तू त्याला भावासारखं मानायचंस आणि त्याने तू आनंदला तरी काय दुर्बुद्धी झाली असं वागायची? काकू, आपण या विषयावर नको बोलूया प्लीज. समर, मला कळतंय रे तुला किती त्रास होतोय, किती त्रास झालाय. पण एक सांगू का, आनंदला मोठ्या मनाने माफ कर. माफ करू आनंदला? आमच्या मैत्रीची चेष्टा केली त्यांनी. मैत्री या शब्दाला कलंक लावलाय त्यांनी. मी होतो ना, त्याचं ऐकून घ्यायला होतो, त्याला मदत करायला होतो. माझ्यासमोर कसला आला इगो? आणि आज जो आरोप लागलाय त्याच्यावरती, त्याच्याऐवजी माझ्याकडे मदत मागणं सोपं नव्हतं जास्त? 30-35 लाख रुपये आपल्या कंपनीसाठी जास्त नाहीयेत, आणि त्याला मी मदत म्हणून नाही, लोन म्हणून घ्यायला सांगत होतो की हे लोन म्हणून घे, तुला जेव्हा जमतील तेव्हा परत घे. पण त्यांनी त्या थोड्याशा पैशांसाठी इतका घाणेरडा मार्ग निवडलाय. इतक्या वर्षांची मैत्री विसरला? नाही काकू, मी आनंदला कधीच माफ करणार नाही, कधीच. आनंद ही व्यक्ती यापुढे कधीही माझ्या आयुष्यात नसेल, आणि या बाबतीत मला काहीच बोलायचं नाही.